नमस्कार मंडळी, मी अशू तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटाण्याचे कटलेट। आपण त्याला कबाबही म्हणू शकतो आणि वडेही म्हणू शकतो। तर आपण बाजारातून ताजे हिरवेगार मटार आणले आहेत। आपण त्याला छान सोलून घेणार आहोत। छान असे वाटाणे सोलून घ्यायचे आहे। हे जवळपास अर्धा किलो वाटाणे आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यात हिरवे वाटाणे घालून लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत, आल्याचे तुकडे घालणार आहोत आणि सोबतच खूप साऱ्या मिरच्या घालणार आहोत। जेवढं तुम्हाला तिखट लागते तेवढं तुम्ही मिरच्या घालू शकता। मस्त असं वाटण तयार झालेलं आहे। हे वाटण एका मोठ्या भांड्यात काढा। त्यात बारीक चिरलेला कांदा, त्यात बारीक किसलेला गाजर, थोडंसं जिरा, थोडंसं कोथिंबीर आणि तांदळाचं वाटीभर पीठ घाला। छान असं त्याला मिक्स करून घ्या। छान असं त्याला मळून घ्या। मिश्रण जास्त सैल वाटल्यास थोडं अजून तांदळाचे पीठ घालू शकता। थोडंसं मीठ घाला, थोडीशी हळद घाला आणि छान असं त्याला मिक्स करून घ्या। आता मिश्रणाचे मध्यम आकाराचे कबाब किंवा कटलेट सारखे आकार द्या। आणि मस्त असं कटलेट तयार झालेलं आहे। आणि असे सगळे कटलेट तयार करून घ्या। आणि मस्त असं कटलेट्स तयार झालेले आहे। आता डीप फ्राय करा। कढईत तेल घाला। त्यात कटलेट टाका। मस्त असं छान फ्राय करून घ्या। छान असे गोल्डन ब्राउन होतपर्यंत फ्राय करा। आणि मस्त असे गरमागरम कटलेट तयार झालेले आहे। गरम गरम कटलेट कबाब टोमॅटो सॉस सोबत सर्व करा। थँक यू।